हुक करण्याचा प्रयत्न करत शराचा वेध घेतलाय आणि काय घडलंय धावचीची संधी आहे. इम्पॉर्टंट विकेट आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्लोज कॉल होऊ शकला सायझेस टीम. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर मध्ये लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अगदी मरीन ड्राईव्ह ऑन साइडला इन टू द फॅन्स. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विजेंद्र कोळीच्या बोल. स्विच हिटचा फटका फसलाय. विजेंद्र ठसलाय. गरज नसताना खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उभे करणारी स्पर्धा. आडवा बॅटने फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू होईल फरार. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द कभी नाही. फुलण्याचा चेंडू आहे. जसा कॉमेंटेटरचा आवाज त्याच्या कानावर आला तसा त्याने इरादे स्पष्ट केलाय. साहेबांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. त्याच दरम्यान फटका फसलाय. खूप चांगला झेल पकडला जातोय. पतन दुसरा धक्का लागतोय नाकवा फायटर सीमला. खोलवर टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एकदावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 38 आकड्यावर टीम पोहोचलाय आणि हृदय गॅलेक्सी टीम मात्र मेगा फायनल मध्ये जे काही आम्हाला सन्मान दिलाय त्याबद्दल मी आभार मानतोय. चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. चेंडू जातोय. ते धावचीची संधी आहे. काय घडलंय. फलंदाजाला परतावा लागेल का. यस फलंदाज आहे या दिवाळ्या गावामध्ये आणि ही टॅलेंट प्रीमियर लीग सध्याच्या घडीला सुरू असताना डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. काय घडलंय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का. काल असंच काहीतरी चित्र झालं होतं. फलंदाज बाद होतोय. विजेंद्रच्या माध्यमातून इतके लीन झालो क्रिकेटमध्ये की आपल्या गाडीची चावी देखील विसरतोय. येथे धावचीची संधी आहे. काय घडलंय. दोन ट्रेन एका ट्रॅकवर आल्यानंतर काय होतं. यावेळी साडव्या बॅटने ब्लँक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलंय. बॉल जर अगोदर कलेक्ट झाला असता तर कदाचित ओव्हर. येथे देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. धावचीची संधी आहे आणि आणखीन एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. खूप चांगलं रनिंग बिटवीन विकेट. एक धाव फार महत्वाची आहे. आखो टप्प्याचा बॉल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच पकडली जाते. अखेरच्या बॉलवर मात्र विकेटचे प्राप्त होत असताना 4 षटकांत जाईल. 49 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल आखो टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. शराचा वेध घेतलाय. दुसऱ्या बॉलवर ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईन लगत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. आता टाळ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केला गेला. त्या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष करिश मुंबई. ऑन साइडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू त्याच रिजन मध्ये जाईल. सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. प्रितेश शेट्टीच्या बॅट मधून टीम कडून 13 धावा बिनगडी बाद. खोलवा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. बॉलर असू दे कितीही चॅप्टर. थँक्यू व्हेरी मच. इथे देखील पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. वाईट. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. ऑन दी अप लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू होईल फरार. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू होईल. टीमचा सर्वाधिक एक्सपिरियन्स खेळाडू. चूक झाली आहे. पहिल्याच बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मध्ये आता किती वेळ खर्च केला जातोय. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. ऑफ ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग करतोय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना प्रेशर तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. अडचणीमध्ये आहे. मध्ये किती चांगला खेळ करतो. यावेळी देखील आडव्या बॅटने खूप चांगला बॉल लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. इथे पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर फुलण्याचा चेंडू मिस केलाय आणि पादरपणामध्ये देखील दुसऱ्याच बॉलवर षटकार लागवले. इथे संधी होती. हाफ चान्स फोन मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि आज मात्र तो IPL मध्ये पोहोचलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाईन. पुन्हा एकदा खराब चेंडू. आखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय. अगदी नाकवा फायटरच्या डगआउट मध्ये सांगणारा हा क्रॅकिंग षटकार. पहिलाच बॉलला स्लॉक केलाय.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जिंकण्याचा इरा. क्रिश अव्हेंजर्स. आणखी येणारा दिवस काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, पण तुम्ही चांगलं झोपा. ही व्यक्ती तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणूनच यावेळेस काय स्ट्रोक लगवला यार. जस्ट लुकिंग लाईक वाव, सुपर स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक लगवला जातोय आणि सामना जिंकतोय. संस्कार सनरायझर्स टीम पोहोचलाय. क्रिश अव्हेंजर्स वर्सेस संस्कार सनरायझर्स गोज टू मिस्टर प्रितेश शेट्टी. व्हॉट अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. 26 ची नाबादगी केली. चला या